आज जेवणासाठी आहे मटणाचा बेत. त्यासाठी मार्केटमधून आणलेलं मटण व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि वॉश करून घेतलं. मटण वॉश झाल्यानंतर एका साईडला निथळायला ठेवलं. पाणी निथळल्यानंतर मॅरिनेशनसाठी भांड्यामध्ये मटण घेऊन त्यामध्ये 1.5 चमचा मीठ, 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद टाकून नीट मिक्स करून घेतलं आणि हे मटण 2 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं. तोपर्यंत ओले काजू सोलून घेतले. 2 तासानंतर एका कुकरमध्ये 3 चमचे तेल, 5 लसणीच्या पाकळ्या आणि मटण ॲड केलं. त्यानंतर त्यामध्ये 1/4 चमचा हिंग आणि सोललेले काजू टाकले. या सगळ्या जिन्नस एकत्र मिक्स के कुकरचं भांडं लावून 6 शिट्या करून घेतल्या. लागलीच एका साईडला कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे चॉप केलेले टाकले. कांदा भाजल्यानंतर मटण ॲड केले आणि कांदा कोट होईपर्यंत ढवळून घेतलं. नेक्स्ट मटणमध्ये 3 चमचा मसाला, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/4 चमचा हळद ॲड करून ढवळलं. मसाले सगळे मटणाला कोट झाल्यानंतर त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं 3 चमचे वाटप आणि 1.5 ग्लास उकळतं पाणी मटणामध्ये टाकून व्यवस्थित ढवळून घेतलं. मीठ कमी होतं म्हणून अजून 1 चमचा मीठ ॲड करून 1/2 चमचा गरम मसाला ॲड केला आणि मटणाला 7 ते 8 मिनिटांसाठी नीट उकळ येण्यासाठी ठेवून दिलं. लास्टली कोथिंबीरने गार्निश करून आपलं मटण तयार झालेलं आहे. दिस इज माय लंच टुडे. मटणावर पहिला लिंबू स्क्वीज करून पहिला बाईट घेतला. इट वॉज व्हेरी नाईस. बाय बाय.